संभाजीनगरात अखेर शिवसेना भाजप युती संपुष्टात आली। स्थानिक पातळीवर युतीसाठी जवळपास 9 ते 10 चर्चेच्या फेऱ्या झाल्या तरीही सन्मानजनक तोडगा निघाला नाही। अखेर भाजप नेत्यांवर खापर पडून संभाजीनगरात युती तुटल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी घोषित केलं। भाजप आणि शिवसेना आता वेगवेगळे लढणार आहेत। अखेरच्या बैठकीवेळी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे संपर्कात होते। सकाळी भाजपकडून युतीत मेख मारणारा प्रस्ताव दिला गेला। अखेर कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्यासाठी युती मोडल्याचं शिरसाट यांनी जाहीर केलं। भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अहंकारामुळे ही युती मोडल्याचं ते म्हणाले। काही लोकांचा हेतू पुरस्सर युती तोडण्याचा डाव होता असा गंभीर आरोपही त्यांनी केला। तर शिरसाट यांचे आरोप भाजप नेत्यांनी फेटाळले। कालपासून त्यांचं का ना फोन आहे ना ते आलेत ना ते बोलतात ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कोणताही संदेश नाही। झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे। प्रत्येक वेळेस त्यांनी प्रस्ताव बदलला, कारण माननीय पालकमंत्री एक सांगायचे, त्यांच्याच नंतर ऋषिकेश जयस्वाल एक सांगायचे आणि खासदार साहेब वेगळं सांगायचे। खासदार साहेबांचे तुम्ही बोलता, मी सुद्धा खासदार आहे। चौघांनी मिळून जर प्रस्ताव आम्हाला दिला असता, चौघाकडून एकच जागा आल्या असत्या। अहंकार दुसरं काहीच नाही। जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठेतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे। आम्ही 37 सीट त्यांना देतो म्हणून म्हटलं होतं। त्या 37 सीटची यादी आम्ही त्यांना पाठवली। त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। ही शिवसेनेने त्यांच्या स्वतःचं अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार ॲडजस्ट करण्याकरता ही युती तोडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।